मग पाणी टाकूनच भांडीतो घाशितो ना आपण हा आता दाढ्या करता नव्हे परेशानी तोंडाव आता इथं काय दाढी करून राहिले काय हा मग कर घरी बापाची दाढी तेवढंच पैसे वाचतात मग काय उगाय तू थेर लावल्यात काय झालं का स्वयंपाक हा झालं बस काय वांग्याची भाजी केली काय हा इला त्यामुळेच म्हटलं का वास सुटला होता एकदम वा 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 वांगी तुला सांगतो मी अशी एकदम खायची सवय आहे ना मला 4 वेळामुळे येत चालतं पण वांगी सोडली नाही मी पण ना कालवण असं झणझणीत आवडतं बघ मला असं तिखट पाहिजे ना नाकातलं पाणी आणि भाजीचा रस्सा एकत्रच झालं पाहिजे बघ हे टायवर वाळायला टाका येत नव्हता का टायवर टाकायचं ना तात्या वाळायला इथं घरात काय ठेवलाय वास यायला अहो टाकल वाला बाई पोरगी तुम्ही काय डोक्यात चालविता बरं घ्या जेवण करून जावय बापू अहो या की बसायला मला कळत आहे माझ्याच घरात मला जेवायला विचारायचं काय मला भूक लागलो खाईन की मी अहो 1 नंबर कारवान केले बघा पोरीने ह्या आईला तुम्हाला सांगतो अशी झणझणीत भाकर काही सवय ना मला सकाळी उठल्या लागत बुवा तुम्हाला सांगतो इकडे बघा हा तुम्ही खायला खाय नका पण ती टायवल आहे ना तुम्हालाच राहू द्या आता कोणता तो आत्ता तू घेतल्या तिथं ठेवलेला देऊ का नको 2 घास खाऊ द्या सुखानी काय वाढणार म्हणे मी काय बोललो काय बोल तुम्हाला राहू द्या तो आता